दुर्व्यसन वगैरे काय असेल ते नियम सांगितले आहे विश्वस्त मंडळानं भक्त मंडळानं आम्ही पण तयार केलं की नियमानच राहावं लागेल. 2 वेळेस फराळ 2 वेळेस चहा सकाळ संध्याकाळचं प्रवचन वेगवेगळं महात्मा लोकांचं प्रवचन राहील तर प्रवचन यावंच लागेल. नित्यनिमित्तीला आलंच पाहिजे. कोणीतरी 2-3 लोक ज्यांचे विधी पाठ वगैरे त्यांनी हॉलमध्ये थांबा, कारण दुसरे पण पाहुणे येतात आणि तुमचे कार्यक्रम घेऊन जातात. माझा मोबाईल गेला आणि माझे पैसे गेले, माझं अमुक गेलं आणि माझं तमुक गेलं. ते पण येतात, ते पण आपले भाऊबंदाचे. आपण पण चोरी करतो ना, आम्ही पण चोरी करतो. रात्री गुपचित देवाचं नाव स्मरण करतो. आणि म्हणूनच देव हो तिथं कोणीतरी असं स्वयंसेवक तुम्हाला अनेक असे नियम, 1 माळ जपायची असावी, 1 माळ गळ्यात घालायची बारीक असावी. कोणाला रुद्राक्षाची माळे जप करता येतो सगळ्या. रुद्राक्षाची माळसुद्धा चांगली जपाल, तुळशीची माळसुद्धा चांगली, ज्याला जी आवड असेल ती माळ. आणि भगवान शंकराच्या पिंडीवर ठेवायची, बाबाजीच्या पादुकावर ठेवायची, जपायची माळ, गळ्यात घालायची माळ. आणि एकदा घातल्यानंतर काढू नये. माळ नसन गळ्यात तर पाणीसुद्धा पिऊ नये, रोज करावं. आणि म्हणून देव इतकं महत्त्व आहे त्या तुळशीच्या माळेला. कोणत्याही प्रकारचं पाप राहू शकत नाही रुद्राक्षाच्या तुळशीच्या माळेनं जपानं. ती 1 माळ गळ्यात असावी, 1 जपाला असावी. या बोटानं जप करावा. जुनी मंडळी पाहतील त्यांच्या पाहून तुम्ही जप करा. स्वयंसेवक सांगतील. मला तर काही येता येत नाही नियमनामामुळं, पूजापाठमुळं. जे शक्यतो जेवढं येता येईल तेवढं सांगतील तुम्हाला. जसं जप करायचं ताट बसून एकाग्र चित्तानं डोळे झाकून जप करणं चांगलं आहे. 1.25 लाख जप झालाच पाहिजे दररोज. किमान 20-21 हजार जप झाला पाहिजे. 1 माळ ओढली का 1 लिहून ठेवा, 2 लिहून ठेवा, किंवा 1 खडा म्हणा. काही तुमचं काही संख्या मोजायची असेल तर शेंगादाणा म्हणा, खडा म्हणा. असे 10 माळी झाल्या की 1000 जप होतो. अशा दररोजच्या 210 माळी जप झाला पाहिजे. 1 माळ जपली, 1 रेषा लिहा, वही ठेवा, 1 पेन ठेवा. आणि 1 माळ झाली की असे 21,000 म्हणजे 210 माळी 7 दिवसात व्हायला पाहिजे. आणि सत्संगासाठी येण्यासाठी एवढा सगळा वेळ जाऊन तेवढ्या इतर वेळेमध्ये जप केला पाहिजे.